आपण इयत्ता दुसरीचा मूल्यवर्धन उपक्रम घेणार आहोत. तर बघा, आज आपण कोणता घेणार आहेत उपक्रम? त्या धड्याचं नाव आहे भीती वाटते तेव्हा. ठीक आहे. आता यामध्ये काही चित्र दिलेले आहेत आणि काही संवाद दिलेले आहेत. यामध्ये कोण कोण आहे? तर यामध्ये अमन नावाचा एक मुलगा आहे, बाबा आहे, आई आहे. आता आपण काय करूया, आधी ते वाचून बघूया. चालेल? तुम्ही फक्त लक्ष द्यायचंय पुस्तकामध्ये. तर बघा, आता सई आपल्याला वाचून दाखवणार आहे. वाच सई. हे अमन. अमन आवर पटकन, आपल्याला उशीर होतोय. झालंच बाबा, 2 मिनिट आलो. हा बघा, बाबा म्हणतायत अमन पटकन आवर, आपल्याला उशीर होतोय. म्हणजे त्यांना कुठेतरी जायचं दिसतंय. बरोबर की नाही? कारण का बघा, आपल्याला पण कुठे जायचं असल्यावर आपण काय म्हणतो, चला चला पटकन आवरा, आपल्याला आता जायचंय. बघा, अमन आतमध्ये आहे. दरवाजाच्या आतून आवाज काय आला? झालंच बाबा, 2 मिनिटात आलो. म्हणजेच अमन काय करतोय? काय करतोय आतमध्ये? काय करत असेल बरं अमन? आवरत असणार आहे. त्याचं कुठेतरी जायचंय म्हणल्यावर आवरायचं असणार ना. चला पुढच्या चित्रातलं वाचूया. वाच. आई बाबा, मला बाहेर येत नाही. अरे बापरे. आता बघा, बाबांनी त्याला बाहेर बोलवलं, पण दुसऱ्या चित्रात बघा, तो घाबरल्यासारखा दिसतोय आणि दाराच्या कडीला धरले. दिसतंय का चित्रात? आणि काय म्हणतोय, आई बाबा मला बाहेर येत नाही. आता बघूया काय झालं नेमकं. वाच. काय झालं? दरवाजा बंद झालाय. खटका फिरतच नाही. अमनचा आवाज ऐकून आईने बाहेरून विचारलं, अरे काय झालं? अमन म्हणला, दरवाजाच बंद झालाय, खटकाच फिरत नाहीये. बघा, म्हणजे तो आतमध्ये आवरत होता, त्यांना बाहेर जायचं होतं, पण अचानक काय झालं? काय झालं? दरवाजा बंद झाला आणि खटकाच फिरत नव्हता. वाच. अमन घाबरू नको, आम्ही इथेच आहोत आणि तुला बाहेर काढू. खटका फिरव बर. हा बघा, आता तो आतमध्ये अडकल्यानंतर आई म्हणाली, काय म्हणाली? अमन घाबरू नको, आम्ही इथेच आहोत. बघा, लहान मुलांना जेव्हा असं काही होतं तेव्हा भीती वाटते आपल्याला सुद्धा. जर आपण आतमध्ये अडकून बसलो की आपण लगेच काय म्हणतो, उघडा उघडा उघडा, लवकर उघडा लवकर उघडा, आणि आपण घाबरून जातो. तर आई काय म्हणाली, अमन घाबरू नको, आम्ही इथंच आहोत, आम्ही तुला हळूच बाहेर काढू, हळूच खटका फिरव बरं. बघा, आता भीती वाटल्यावर काय होतं, माणूस सारखं सारखं उघडून बघतं आणि काही पण सुरू करतं करायला. बरोबर, भीती वाटत असते. म्हणून आई म्हणाली की हळूच खटका फिरवून बघ. आता बघा पुढे काय होतंय, पुढचं चित्र. खूप वेळ फिरायचा प्रयत्न केला, पण फिरतच नाही. अमन खूप प्रयत्न करत होता, पण खटका फिरत होता का? नाही, दाराची कळीच उघडत नव्हती. रडू नको, शांत हो. शांतपणे मोठा श्वास घे आणि 1 ते 10 पर्यंत अंक मोज. बघ, आता घाबरल्यावर आपल्याला सुद्धा माणसं बाहेरून धीर देत असतात की असं करू तसं करू नको, शांत राहा. तसं आई बाबा काय म्हणाले, रडू नको, शांत हो आणि शांतपणे मोठा श्वास घे आणि 1 ते 10 पर्यंत अंक मोज. का अंक मोजायला लावले असतील बरं? सांगा बरं, का अंक मोजायला लावले असतील? 1 ते 10 पर्यंत अंक का मोजायला सांगितले असतील बाबांनी? तो तर आतमध्ये अडकलाय, का बरं सांगितले असतील मोजायला? म्हणजे बघा, ज्यावेळी आपण कोणत्याही गोष्टीला घाबरतो त्यावेळी आपण म्हणजे आपल्याला सुचत नसतं की काय करावं, दार उघडू का दार तोडू, आणि आपल्याला अशी चिडचिड होत असते. बरोबर की नाही? मग अशा वेळी जास्त चिडचिड झाली की काहीच होत नाही. म्हणून बाबा आणि ते काय म्हणाले की शांत हो आधी आणि शांतपणे श्वास घे आणि 1 ते 10 पर्यंत अंक मोज. म्हणजे याच्यामुळे काय होतं, 1 ते 10 पर्यंत अंक मोजले की त्याला थोडीशी भीती कमी वाटणार आणि तो शांत होणार. आता बघा पुढच्या चित्रात काय करतोय अमन. आता बरं
हा, तो बघा अमन म्हणतो 1 2 3 4. आता बाबा म्हणाले आता बरं वाटतंय का? बघा आता पुढचं चित्र. हो पण मला पटकन बाहेर काढा, भीती वाटते. भीती वाटते. बघा अमन म्हणतोय बरं वाटतंय पण मला लवकर बाहेर काढा. लहान आहे अमन, बरोबर की नाही, तुमच्यासारखाच. त्याच्यामुळे तो म्हणला बाबा मला पटकन बाहेर काढा, मला खूप काय वाटते, भीती वाटते. पुढे. अमन थोडे मागे सरक. आम्ही दरवाजा जोरात ढकलतो. हा, आणि वाच पुढचं पण. आई आणि बाबांनी जोराचा धक्का देऊन दरवाजा उघडला. हा बघा आता खटका फिरवतोय, खटका उघडाना, भीती तर वाटते, काय करावं आता, बरोबर की नाही. म्हणून बाबा आणि आई काय म्हणाले, अमन तू काय कर, दरवाजाच्या थोडं मागे सरक आणि आम्ही काय करतो, मग दरवाजा ढकलतो. आणि मग आई बाबांनी जोराचा धक्का देऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर अमनला कसं वाटलं असेल बरं? छान वाटलं असणार. त्याची भीती सगळी निघून गेली असणार. आणि त्याने काय केलं असणार बरं? दरवाजा उघडल्या उघडल्या त्याने काय केलं असणार? बाहेर गेला असेल. हा, लगेच त्याने आई बाबांना येऊन काय घातली? मिठी घातली. बघा आपण जर एकदम भिलो आणि जर आपल्याला अचानक आपली मम्मी पप्पा दिसले तर आपण जाऊन लगेच मिठी मारतो, बरोबर की नाही. मग आता बघा शेवटच्या चित्रात काय होतंय. आई आणि बाबा पाहताच ओमनची भीती कमी झाली. तो त्याच्याकडे धावला आणि त्यांना घट्ट मिठी मारली. बघा आता दरवाजा उघडला, त्याच्यामुळे अमनची भीती कमी झाली आणि मग लगेच अमनने येऊन आई बाबांना मिठी मारली आणि त्याला खूप आनंद झाला की चला बाबा मी एकदाचो इथून सुटलो आणि त्याची भीती कमी झाली, बरोबर आहे. आता आपण काय करूया, तुमचे गट करूया, चालेल. आणि गटागटामध्ये मी एक प्रश्न विचारणार आहे. आता जसं तुम्ही बसलेले आहात तिघांचा गट करूया. चला तुम्ही तिघी जणी हा राईट, असं तिघ बसा. छान गट झाले. हा, तर आता मी तुम्हाला काय प्रश्न विचारते बघा. गटागटामध्ये तुम्ही एकमेकांना सांगायचंय की असा भीतीचा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का, अशी भीती तुम्हाला कधी वाटली होती का. एकमेकांसोबत चर्चा करा बरं चर्चा, की तुम्हाला अशी कधी भीती वाटली होती का, एकमेकांना सांगा. तर तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला सांगा गटामध्ये. तुला वाटली ती कसली कधी भीती? नाही कधी असं कधी झालं? पावसाची भीती वाटते. सांगा एकमेकांना तुम्हाला अशी कधी भीती वाटली होती. इकडे तुम्ही तुमचं चालू द्या. सगळ्यांची चर्चा झाली का? हा, चला मग आता आपण काही गटातल्या मुलांना विचारूया की त्यांच्याशी असा कधी प्रसंग झाला होता का. आता या गटाला आपण आधी विचारूया. आरोही, तुमच्या गटामध्ये असं म्हणजे काय झालंय का कोणाबरोबर असं भीतीचं? हुमेरा, तुझ्यासोबत भीतीचा असा काही प्रसंग झाला होता का की कधी तुला भीती वाटली? नाही. चला कोण सांगतंय? हा सांग. मला ना बाथरूम मध्ये गेलते तर मी दरवाजा बंद केलता तर मला ना भीती वाटली होती. मग मम्मी पप्पांनी उघडलं. बर, असंच कोणाला अशी भीती वाटली होती का? चुकून तुमच्याकडून काही झालं होतं?
कोणाला सांगायचंय? हा सांग. थांबा. मी नाही का एकला गेले होतं, कुलूप लावला तर ते उघडायचंच नाही होतं. माझ्या मम्मीने दगड आणलं त्याच्यावर टाकलं तर उघडलं ते. बर. अजून कोणाला काही असं झालं होतं का कधी? हा सांग दीपाली. वानराची भीती वाटते. बर. अजून काही भीतीचा प्रसंग? हा सांग. नाही का माझ्या बहिणीला नाही का मम्मी नाही का चबुतल्यावर ढकली होता तर मला लई भीती वाटली होती. भीती वाटली होती तेव्हा. बर. अजून तुम्हाला कशाची भीती वाटते? हा थांबा, आता हिला विचारूया. मी घरी गेलते आणि मधून कडी लावली होती आणि माझ्या पप्पानी मम्मीने उघडली. बर. तू आज गेली आणि कडी लावली. बर चालतंय. दोघी नाही दिसत, घे मागे. केलं दिसतंय का? नाही टॅप कर त्याच्यावर, असं बोट हे कर. प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते. कोणाला प्राण्याची वाटते, कोणाला साधं झुरळ दिसलं तरी भीती वाटते. बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येक जण कशाला ना कशाला तरी घाबरत असतो. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे बरं? भीती वाटत असताना आरडायचं ओरडायचं असतं का? नाही. जेव्हा आपल्याला भीती वाटते ना तेव्हा काय केलं पाहिजे? हा शांत बसलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्याला भीती वाटणार त्यावेळी सर्वात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? शांत बसलं पाहिजे. ज्यावेळी आपल्याला भीती वाटत असते तेव्हा आपल्याला काय करायचं सुचत नाही. बरोबर की नाही? म्हणून अशा वेळी जेव्हा भीती वाटते त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा शांत बसायचं. जर चिडचिड तरीही होत असेल तरी मग मोठा श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर आपल्याला थोडं बरं वाटतं. आणि जर तरीही तुमची चिडचिड होत असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा वेळी सावकाश मनामध्ये 1 ते 10 अंक मोजायचे. आणि मग यामुळे काय होतं? आपली भीती कमी होते. आणि ज्यावेळी अशी तुम्हाला भीती वाटते त्यावेळी मोठ्या माणसांची मदत घ्यायची. उदाहरणार्थ तुम्ही आता समज शाळेत चालत चाललाय आणि तुमच्या समोर एखाद्या कुत्रा एखाद्या कोणाला तरी चावला. अशा वेळी तुम्ही घाबरून जाणार. हा मग अशा वेळी ओरडून काही उपयोग आहे का? नाही. मग अशा वेळी मोठ्या माणसाला पटकन बोलून आणायचं आणि मग त्यांची मदत घ्यायची. ठीक आहे? मोठ्या माणसांची मदत अशा वेळी घ्यायची म्हणजे आपली भीती कमी होणार. तर आता घरी गेल्यावर तुम्ही काय करायचे ते तुम्हाला सांगते. घरी गेल्यानंतर तुम्हाला ज्याची भीती वाटते त्या भीतीचे प्रसंग किंवा तुम्हाला कशाची भीती वाटते हे तुम्ही तुमच्या पालकांबरोबर बोलायचं आहे. तुमच्या मम्मीला सांगा, पप्पाला सांगा, दादाला सांगा, ताईला सांगा, आजीला सांगा, आजोबाला सांगा, कोणालाही सांगा की तुम्हाला कशाची भीती वाटते. आणि भीती ही वाटू नये म्हणून मी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारायचं आहे. ठीक आहे? मग आज घरी गेल्यानंतर तुम्ही काय करणार? तुम्हाला ज्याची भीती वाटते ते तुम्ही तुमच्या पालकांसोबत बोलायचंय, चर्चा करायची आणि त्यांना विचारायचं की मी काय करू मला अशी भीती वाटल्यावर. सगळेजण विचारणार ना मग? ठीक आहे. ओके. डन. ओके. चलो. धन्यवाद.